सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणित सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास. कृषी टेकची उत्पादने एकदम झकास. मुक्तागिरी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत. एक नजराच्या ठळक घडामोडींवर. सातारा जिल्ह्यातील 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील 169 संशयितांचे अहवाल बाधित. शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 169 नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील 39 बाधित, सातारा 10, बोरगाव 2, झरेवाडी 2, बोरखळ 1, सदर बाजार 1, अहिरेवाडी 1, गोडोली 1, धनावडेवाडी 1, भाटमरळी 1, करंडी 1, वर्ये 1, वडूद 2, दौलतनगर 2, संभाजीनगर 1, शिवतर 2, नेले किडगाव 1, पीरवाडी 1, कोडोली 1, खेड 1, नागठाणे 1, विकासनगर 1, शाहूनगर 1, शाहूपूर 1, पाडळी 1, आंबेदरे 1 बाधित. कराड तालुक्यातील 9 बाधित, गोळेश्वर 1, कराड 4, काले 1, उमरज 1, शिवनगर 1, विद्यानगर 1 बाधित. पाटण तालुक्यातील 7 बाधित, पाटण 5, बेलोडे खुर्द 1, चाफळ रोड 1. फलटण तालुक्यातील 28 बाधित, फलटण 12, साखरवाडी 3, जाधववाडी 1, निरुगडी 2, निरा 1, वाखरी 1, कोळकी 1, मलटण 2, विडणी 1, लक्ष्मीनगर 1, तरडगाव 2, तुकोबाची वाडी 1 बाधित. खटाव तालुक्यातील 19 बाधित, वडूज 10, पुसेगाव 5, पांढरवाडी 1, खटाव 2, आंबवडे 1 बाधित. मान तालुक्यातील 10 बाधित, पळशी 1, मान 3, म्हसवड 1, मार्डी 1, राणंद मान 1, काटेवाडी 2, धनगरवाडी 1 बाधित. कोरेगाव तालुक्यातील 25 बाधित, कोरेगाव 4, बोरगाव 2, रहमतपूर 6, सुरली 3, कोरेगाव खेड 2, शिरडोन 1, एकसळ 1, चिलेवाडी 4, वाठार किरोली 2 बाधित. जावली तालुक्यातील 4 बाधित, कुडाळ 3, सायगाव 1 बाधित. वाई तालुक्यातील 4 बाधित, सह्याद्रीनगर 2, पसरणी 1, धामणी 1 बाधित. खंडाळा तालुक्यातील 7 बाधित, शिरवळ 1, खंडाळा 6. महाबळेश्वर तालुक्यातील 10 बाधित, महाबळेश्वर 3 पोलीस स्टेशन, महाबळेश्वर 4, बिलार 1, पाचगणी पोलीस स्टेशन 2 बाधित. तर जिल्ह्यातील इतर 14 बाधितांचा समावेश आहे. तसेच जिल्हा रुग्णालय सातारा येथे सतोशीलनगर तालुका सातारा येथील 78 वर्षीय महिला, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये सैदापूर तालुका कराड येथील 68 वर्षीय पुरुष, बहादे तालुका खंडाळा येथील 73 वर्षीय पुरुष, काळचौंडी तालुका मान येथील 84 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 2,45,933 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 50,924 बाधित आढळले आहेत. तर 48,172 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 1,710 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 1,042 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. 28 नोव्हेंबर हा महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी असून मुक्तागिरी न्यूज चॅनलकडून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पाहूयात या संदर्भात ही माहिती. 11 एप्रिल 1827 या दिवशी सातारा जिल्ह्यातील कडगुण या गावी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. गोरे हे त्यांचे मूळ आडनाव. कडगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व हवले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय, त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. 1842ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. 23 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजातील मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी हे समाजाचे घोषवाक्य होते.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पौरोहित्यांविषयी शिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यावर त्यांच्या कवितेचा खालील ओळी प्रसिद्ध आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ज्योतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकापदी आरूढ झालेले भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होते. 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळ पेठेत 1852 त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे, पण ज्योतिराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक कारणासाठी 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण्य व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची अस्तित्ववादी विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही ज्योतिरावांचे दर्शन होते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव एक तत्वचिंतक व्यक्तिमत्व म्हणूनही आपल्यासमोर येतात. महात्मा ज्योतिबा फुले यांचे 28 नोव्हेंबर 1890 रोजी निधन झाले आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यानाची दुरवस्था झाली असून सध्या उद्यानाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पाहूयात ही बातमी. साताऱ्यातील राजवाड्यासमोर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यान आहे. बाळगोपाळांना खेळण्याचे हे ठिकाण गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. एका वेळी या ठिकाणी बाळगोपाळांचे चिवचिवाट ऐकू येत असे कायम. लहान मुले आणि त्यांच्या पालकांमुळे ही बाग भरलेली असायची. त्यातच समोर चौपाटी भरत असल्यामुळे गर्दी भर पडत होती. मात्र सध्या ही बाग अतिक्रमणाच्या कामात सापडली आहे. त्यातच या बागेतील झुडपे व गवत वाढले आहे. घसरकुंडी, झोके, सीसॉ व इतरांचीही दुरवस्था झाली आहे, ज्यामुळे बागेत लहान मुलांचे बाग बंद झाले आहे. मात्र अतिक्रमणात गुदमरलेल्या बागेचा ऊर्जितावस्था आणणे गरजेचे आहे. इथले अतिक्रमण निघणार का नाही हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा. डॉक्टर साळुंखे यांनी पहिल्यांदाच राजकीय भूमिका मांडली असून या भूमिकेचे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदानावर काय परिणाम होणार आहे ते आपण पाहूया या बातमीद्वारे. राजकीय घडामोडींपासून नेहमीच दूर राहणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आ.ह. साळुंखे यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीबाबत ठोस भूमिका घेतली आहे. डॉक्टर आ.ह. साळुंखे यांनी या मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड यांना पाठिंबा जाहीर केल्याने राज्यातील राजकीय तसेच वैचारिक क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. पहिल्यांदाच राजकीय भूमिका जाहीर करणाऱ्या डॉक्टर आ.ह. साळुंखे यांच्या या भूमिकेमुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. परिवर्तनवादी आणि प्रस्थापित व्यवस्थेला हादरा देणाऱ्या डॉक्टर आ.ह. यांच्या विद्रोही आणि वैचारिक भूमिकेमुळे राज्याच्या पर्यायाने देशाच्या वैचारिक विचारविश्वात अनेक वेळा उलथापालथ झाली आहे. वैचारिक क्षेत्रात काम करताना डॉक्टर आ.ह. यांनी नेहमीच राजकीय क्षेत्र त्यातील घडामोडींपासून जाणीवपूर्वक शेकडो हात लांब थांबणे पसंत केले होते. परंतु पदवीधर निवडणुकीमध्ये त्यांनी पहिल्यांदा राजकीय भूमिका घेतली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अरुण लाड यांना पाठिंबा दर्शवित त्याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसारित केले. सामाजिक, वैचारिक, शैक्षणिक जीवनात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर आ.ह. यांनी पहिल्यांदाच अशी भूमिका जाहीर केल्याने त्याची सर्वत्र क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.
निवेदनात डॉक्टर आह यांनी म्हटले आहे की माननीय क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड यांच्या विचारांवर चालणे त्यांचे सुपुत्र अरुण लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहेत. हे पाहून मनस्वी आनंद वाटला. पुरोगामी विचारांचे वारसा जपणारे रुजू व विनम्र असे व्यक्तिमत्व पदवीधरांच्या हक्कासाठी न्याय देऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. सहकार शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध क्षेत्रांचा दीर्घकाळाचा अनुभव अरुण लाड यांच्या पाठीशी आहे. याचा फायदा पदवीधरांचे प्रश्न सोडविताना नक्कीच होऊ शकेल. अरुण लाड यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदानही महत्त्वाचे आहे. ते गरीब मुलांसाठी वसतिगृह चालवतात. अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेतात. आदरणीय जी.डी. बापू लाड हे महान स्वातंत्र्य सैनिक होते. क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचे सुपुत्र अरुण लाड हे बापू यांचा वारसा घेऊन समाजकार्य करीत आहेत. त्यांना पदवीधर निवडणुकीसाठी माझा मनपूर्वक पाठिंबा आहे. सामाजिक, वैचारिक, शैक्षणिक क्षेत्रातील बदलांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या डॉक्टर यांनी पहिल्यांदाच घेतलेल्या राजकीय भूमिकेचे पुणे पदवीधर मतदारसंघातील काय परिणाम होतात याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. सातारा जिल्ह्यातील मेढा येथील नगरसेविकेने पुणे येथे आत्महत्या केली असून शहरभरात एकच खळबळ उडाली आहे. पाहूयात ही बातमी. मेढा येथील प्रसिद्ध डॉक्टर रमेश कदम यांच्या पत्नी नगरसेविका डॉक्टर प्राची कदम यांनी पुणे येथे आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यामुळे मेढ्यात खळबळ उडाली आहे. डॉक्टर प्राची कदम या स्त्रीरोगतज्ञ होत्या. त्या पती रमेशसह मेढा येथे खाजगी हॉस्पिटल चालवत होत्या. 2 वर्षापूर्वी त्यांना भाजपने मेढा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेविकपदी संधी दिली होती. गेल्या 3 महिन्यापासून त्या पुणे येथे माहेरी गेल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येचे अद्यापही कारण समजू शकलेले नाही. याबाबत पुणे येथे कोणतीही तक्रार किंवा नोंद पोलिसांमध्ये झालेली नाही. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 51,000 पर्यंत पोहोचली असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यानंतर साताऱ्याचाच दुसरा नंबर लागला आहे. पाहूयात ही बातमी. कोरोनाचा कहर सुरू साताऱ्यात बाधित आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत गेली. पहिले 3 लॉकडाऊन असताना जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही आटोक्यात होती. परंतु अनलॉक झाल्यानंतर सर्व खेळ बिघडला. सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर सर्वाधिक रुग्ण हे साताऱ्यात आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 51,000वर पोहोचली आहे, तर बळींची संख्या 1,706 वर गेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही महाराष्ट्रात रोज हजारो रुग्ण सापडत आहेत. त्यातच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याच्या मानगुटीवर पुन्हा एकदा कोरोनाचा भूत बसले आहे. आताही तेथे रोज हजारो रुग्ण सापडत आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा विचार करताना पुण्यानंतर साताऱ्याचाही नंबर लागतो. फेब्रुवारी महिन्यात पुण्याला तर मार्चमध्ये साताऱ्याला कोरोनाची लागण झाली. पुणे हे महानगर असल्याने साताऱ्याच्या तुलनेत बाधित जास्त आहे. सांगली व कोल्हापुरात महानगरपालिका असूनही तेथील आकडेवारी कमी आहे. मात्र साताऱ्यात फार मोठी शहरांची लोकसंख्या नसतानाही बाधित वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून जिल्ह्यात 3,39,562 बाधित असून सातारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून 50,755 कोरोनाग्रस्त आहेत. साताऱ्यात परप्रांतीविरुद्ध बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाला असून संशयिताला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नेमके काय प्रकरण आहे पाहूया आपण या बातमीद्वारे. याबाबत अधिक माहिती अशी. मुकेश विश्वकर्मा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात 33 वर्षीय महिलेने बलात्काराची तसेच विश्वास संपादन करून सोने व महागडा मोबाईल घेतल्या प्रकरणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुकेश विश्वकर्मा याने सातारा तालुक्यातील एका युवतीलाही प्रेमाच्या जाळ्यात आढळले असून कास रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बलात्कार केला. तसेच विश्रांतवाडी येथील एका रूममध्ये सुद्धा बलात्कार केला. मुकेशने युवतीला त्रास देण्याची सुरुवात केली असून तिच्या गळ्यातली 4 ग्राम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. वेळोवेळी मारहाण करण्याची व घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली. युवतीने या सर्व घटनेला कंटाळून सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतला. संशयिताचा शोध घेत असतानाच त्याला शहर पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केल्याचे पोलिसांना समजले व पुढील कारवाई सुरू करण्यात आली. साताऱ्यात बाजारपेठेमध्ये वाढती गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेने फिरते कोरोना चाचणी केंद्राची सुरुवात केली आहे. नेमके काय प्रकरण आहे पाहूया आपण या बातमीद्वारे. साताऱ्यात बाजारपेठांमध्ये वाढती गर्दी लक्षात घेता नगरपालिकेने व्यापारी, व्यावसायिक,
विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. नगराध्यक्षा सौ माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. 2 दिवसात करण्यात आलेल्या 63 तपासण्यांमध्ये 1 कोरोना बाधित आढळला आहे. सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गेली 9 महिन्यांपासून उपाययोजना केल्या जात आहेत. सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करून नागरिकांच्या आरोग्यासाठी 4हून अधिक वेळा हजारो कुटुंबांचा सर्वे करण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असल्याने शहरातील कोरोना संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. दसरा आणि दिवाळीत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. लोक एकमेकांच्या संपर्कात आले होते. अद्यापही बाजारपेठांमध्ये खरेदी विक्रीसाठी गर्दी आहे. अशा परिस्थितीत शहरवासियांना आरोग्य बाबतीत ठेवण्याची नगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कोरोना लक्ष झटून काम करत आहेत. सौ माधवी कदम, मनोज शेंडे आणि अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने फिरते कोरोना चाचणी पथक स्थापन केले आहे. शहरातील भाजी मंडई, मार्केटमधील व्यावसायिक, व्यापारी, विक्रेते यांचा लोकांचा साथ्याने संपर्क येत असतो. त्यामुळे या सेवा पुरवठादारांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. पथकाने 2च दिवसात 66 लोकांची तपासणी केली आहे. त्यामध्ये परगावच्या एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. नगरपालिकेचा हा उपक्रम आणखी 8 दिवस सुरू राहणार आहे. मात्र सेवा पुरवठादारांनी प्रतिसाद दिला तर हा कालावधी वाढवला जाणार आहे. साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यानाची दुरवस्था झाली असून सध्या उद्यानाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पाहूयात ही बातमी. साताऱ्यातील राजवाड्यासमोर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उद्यान आहे. बाळगोपाळांना खेळण्याचे हे ठिकाण गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. एका वेळी या ठिकाणी बाळगोपाळांचे चिवचिवाट ऐकू येत असे कायम. लहान मुले आणि त्यांच्या पालकांमुळे ही बाग भरलेली असायची. त्यातच समोर चौपाटी भरत असल्यामुळे गर्दीत भर पडत होती. मात्र सध्या ही बाग अतिक्रमणाच्या कामात सापडली आहे. त्यातच या बागेतील झुडपे व गवत वाढले आहे. घसरकुंडी, झोके, सीसॉ व इतरांचीही दुरवस्था झाली आहे. ज्यामुळे बागेत लहान मुलांचे बाग बंद झाले आहे. मात्र अतिक्रमणात गुदमरलेल्या बागेचा ऊर्जितावस्था आणणे गरजेचे आहे. इथले अतिक्रमण निघणार का नाही हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा. लग्न सराईला सुरुवात झाली असून नियम व अटीनुसार लग्न व शुभकार्यांना सुरुवात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. लग्नासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठ नटले आहे. पाहूयात ही बातमी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न व इतर शुभकार्यांना अडथळा लागला होता. अनलॉक प्रक्रियेमध्ये शासनाकडून ठराविक संख्येने लोकांच्या उपस्थितीत शुभकार्य पार पाडण्याची परवानगी देण्यात आली होती. दिवाळीनंतर लग्न कार्य जोमाने सुरू झाली. त्यामुळे बाजारात लग्नासाठी लागणाऱ्या विविध वस्तू दाखल झाल्या आहेत. तोरण, फुलमाळा, केरसुनी, सूप व इतर वस्तूंनी बाजार नटलेले दिसून येत आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. रोजच्या ताज्या बातमी पाहण्यासाठी पाहत राहा फक्त मुक्तागिरी न्यूज. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नवीन घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.